स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली तलाठी पद भरतीबाबत. विद्यार्थी मित्रांनो बघा, तलाठी पद भरतीची प्रक्रिया देखील झाली अशी विद्यार्थ्यांनी मित्रांनो माहिती मिळत होती की आता तलाठी पद भरतीची प्रक्रिया आहे त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये अशा ठिकाणी माहिती विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केली जात होती. पण बघा मित्रांनो, आज झालेले हे महत्त्वाचे अपडेट आहे. आता मित्रांनो तलाठी पद भरतीमध्ये एक नवीन ठिकाणी ट्विस्ट आलेला आहे, एक महत्त्वाची अपडेट आली आहे. आता मित्रांनो अपडेट अशी आहे की मित्रांनो हे सर्व प्रकरण कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे. आता मित्रांनो कोर्टामध्ये हे प्रकरण का पोहोचलं आणि मित्रांनो याच्याने काय परिणाम होणार आहे सविस्तर तुम्हाला माहिती मी संपूर्ण प्रोव्हाइड करतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे की तलाठी भरती गैरप्रकाराबाबत मित्रांनो राज्य शासनाला देखील नोटीस दिली आहे. आता ही नोटीस कोणी दिली तर मित्रांनो उच्च न्यायालयामध्ये याचिका झाली होती मित्रांनो दाखल. तर या याचिकेमध्ये मित्रांनो सुनावणी झाली आणि सुनावणी अंती मित्रांनो उच्च न्यायालयाने आदेश दिले की मित्रांनो तलाठी पद भरती गैरप्रकाराबाबत मित्रांनो राज्य शासनाला देखील नोटीस दिली आहे. आणि नोटीसमध्ये मित्रांनो काय सांगितलं सविस्तर तुम्हाला माहिती सांगतो. तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मित्रांनो नागपूर खंडपीठाने मंगळवारी तलाठी भरती मित्रांनो गैरप्रकारचा आरोप करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारला मित्रांनो म्हणणे मांडण्यासाठी नोटीस त्या ठिकाणी जारी केली आहे. त्यासाठी मित्रांनो 4 आठवड्यांची मुदत खंडपीठाने दिली आहे. आता बघा मित्रांनो, नेमकं प्रकरण काय झालं तर मित्रांनो याचिका झाली, मित्रांनो याचिका दाखल केली होती आणि मित्रांनो ह्या याचिकेवर या ठिकाणी मित्रांनो सुनावणी झाली. आता मित्रांनो ही सुनावणी कधी झाली तर मित्रांनो नागपूर खंडपीठाने मित्रांनो मंगळवारी मित्रांनो ही सुनावणी झाली आणि मित्रांनो नागपूर खंडपीठाने तलाठी भरतीतील गैरप्रकारचा आरोप करणाऱ्या याचिकेवर मित्रांनो राज्य सरकारला म्हणणे मांडण्यासाठी या ठिकाणी नोटीस दिली आहे. आणि मित्रांनो त्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे की 4 आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या ठिकाणी म्हणणं मांडायचं आहे. पुढे बघा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ही याचिका दाखल केली आहे. तलाठी भरती गैरप्रकारचा विशेष तपास पथकामार्फत निष्पक्ष मित्रांनो तपास करावा आणि मित्रांनो अशी मागणी याचिकेत त्या ठिकाणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती नितीन साबरे आणि न्यायमूर्ती मित्रांनो अभय मंत्री यांच्या मित्रांनो खंडपीठासमोर तिची सुनावणी देखील झाली. न्यायालयाने तलाठी भरतीचे राज्य समन्वयक आणि जबाबबंदी आयुक्त तुम्ही जर बघितलं आणि महसूल विभागाला नोटीस बजावून 4 आठवड्यांचा मित्रांनो जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहे. आता ह्या 4 आठवड्यामध्ये मित्रांनो सरकारला ठिकाणी जबाब नोंदवावा लागणार आहे. आता मित्रांनो सरकार ह्या ठिकाणी बाजू मांडणार आहे. आता कोणती बाजू मांडेल तर मित्रांनो ते सरकारवरती डिपेंड करतं की काय बाजू मांडणार आहे. कारण मित्रांनो याचिका कशाविषयी या ठिकाणी दाखल केली होती तर मित्रांनो तलाठी पद भरतीमध्ये गैरप्रकार झालेला होता. गैरप्रकार म्हणजेच काय तर पेपर फुटीचे मित्रांनो प्रकरण झालेलं आहे. नंतर मित्रांनो जी स्कोर लिस्ट आली होती तुमची नॉर्मलाइज स्कोर लिस्ट, तर त्यामध्ये सुद्धा मित्रांनो गैरप्रकार झालेला होता असं या ठिकाणी दावा आहे. जसे की मित्रांनो काही विद्यार्थ्यांना 200 पेक्षा या ठिकाणी 214 गुण मिळाले, काहींना 202 गुण मिळाले. हे कसे शक्य झालं, त्यांचीच निवड झाली, त्याचा तपास केला गेला नाही. SIT मार्फत या ठिकाणी चौकशी होणार होती पण ती चौकशी झालीच नाही. या ठिकाणी हे संपूर्ण प्रकरण मित्रांनो त्या ठिकाणी थंड झालं होतं. जो मित्रांनो वाद या ठिकाणी सुरू झाला होता तो ठिकाणी थंड करण्यात आला होता. तर त्यासाठी मित्रांनो ही याचिका दाखल केली आहे आणि मित्रांनो कोर्टाने सांगितलेलं आहे की 4 आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा जबाब नोंदवायचा आहे. आता मित्रांनो राज्य सरकार सर्व देखील सांगणार आहे की कशाप्रकारे विद्यार्थ्यांना गुण वाढवून मिळाले किंवा गैरप्रकार झाला आहे की नाही हे सर्व आता देखील सांगणार आहे. प्लसमध्ये मित्रांनो इकडची जर बाजू तुम्ही बघितली तर यामध्ये सुद्धा मित्रांनो इकडचे जे काही वकील असतील तेही त्यांची बाजू मांडणार आहे की खरोखर गैरप्रकार झाला आहे की नाही. गैरप्रकार झाला असेल तर तेही मित्रांनो ठिकाणी बाजू मांडतील. आता मित्रांनो 4 आठवड्याचा मुदत दिला आहे. ह्या 4 आठवड्यामध्ये सरकारला ठिकाणी बाजू म्हणणं त्यांचं मांडावं लागणार आहे. पुढे बघा, तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 3 टप्प्यात मित्रांनो 57 सत्रामध्ये घेण्यात आली. आणि ह्या परीक्षेत मित्रांनो तलाठी पदांसाठी राज्यभरातून 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. दरम्यान परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केला आहे. मात्र हे आरोप दावे भूमी अभिलेख विभागाने फेटाळून निकालही जाहीर करण्यात आलेला होता. तर त्यामुळे मित्रांनो कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे. आता मित्रांनो 4 आठवड्याचे मुदत दिले. या 4 आठवड्यामध्ये मित्रांनो सर्व ठिकाणी म्हणणं मांडावं लागणार आहे. तर तुमचं काय मत आहे मित्रांनो, तलाठी पद भरतीचं जे तपास आहे तो ठिकाणी SIT मार्फत झाला पाहिजे की नाही, तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तलाठी पद भरतीचा तपास SIT मार्फत झाला पाहिजे तर लिहून पाठवा. असं ठिकाणी तलाठी पद भरतीचा तपास SIT मार्फत झाला पाहिजे किंवा ठिकाणी सखोल चौकशी केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.